झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि अनपेक्षित असे निकाल आलेले आहेत. आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते बोलण्यासाठी. सर, विधानसभेचा निकाल लागला आहे, कसं पता निकाल लागला तुम्ही? महाराष्ट्रामध्ये जो मॅन्डेट दिलेला आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या विचाराला, अखंड भारताच्या विचाराला, मला असं म्हणायचं आहे की ज्या प्रकारे वोट जिहाद, लँड जिहाद ज्या प्रकारे चालला होता, त्या जिहादला कुठेतरी फुलस्टॉप आणि गेट आउट करण्यासाठीचा मॅन्डेट आज इथल्या युवकांनी, तरुणांनी, इथल्या शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी देऊन उद्धव मामूजान आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध पुढारी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे असं म्हणता येईल. सर, निकालामुळे खूप सारा फरक पडलेला आहे आणि राज ठाकरेंचं मनसे पक्ष आहेत त्यांची मान्यता धोक्यात आली. त्यांना एकही जागा आली नाहीत आणि यांना अपेक्षित अशी मतं मिळलेली नाहीत. त्यांच्या पक्षाची मान्यता धोक्यात आली. मुळात तर मला पूर्ण वेळ राजकारणी राज ठाकरे दिसत नाहीत आणि त्यांचा पक्ष मला ऑनेस्टली दिसत नाही. कारण राजकीय पक्ष हा असं म्हणतात की 24 आवर्स वर्किंग असतो, परंतु हे कभी कभी राजनीति करने वालों में से है आणि कभी कभी वाल्यांचं असंच आहे. आणि वस्तुस्थितीमध्ये मला असं दिसतं आहे की आता ज्यावेळेस रिक्वायर्ड पॅरामीटर्स कायदेशीरदृष्ट्या जे नंबर ऑफ पर्सेंटेज ऑफ वोट लागते ते नंबर ऑफ पर्सेंटेज ऑफ वोट राज ठाकरेंच्या पार्टीला मिळालेलं नाही. त्यामुळे आता मान्यताप्राप्त पार्टी म्हणजेच अर्थातच त्यांचं काय इंजन वगैरे काय निशाणी आहे ते निशाणीसुद्धा आता प्रश्नांकितच होईल. आणि त्यामुळं राज ठाकरेंची पार्टी आज तारखेला जे आहे, मला असं वाटतं, मी दुकान वगैरे म्हणणार नाही बंद झाली वगैरे, परंतु राज ठाकरेंना मला असं वाटतं की पार्टी पुढं चालवायचं की नाही हे सुद्धा आता ठरवावं लागेल. कारण आता एवढ्या लांब वयाच्या कारकिर्दीमध्ये त्यांचं सातत्यानं अपयश, राजकारणामध्ये न राहण्याची त्यांची कायमची भूमिका आणि कधीतरी म्हणजे आपण म्हणतो बघा औशेपुनवेला राजकारण आणि निवडणूक लढवण्याची त्यांची जी धोरण आणि ती राजकीय भूमिका आहे, ती भूमिका मला असं वाटतं की त्यांना निवडणुकीच्या राजकारणात किंवा पूर्ण वेळ राजकारणात राहण्याची त्यांची स्वतःचीच मनीषा दिसत नाही. त्यामुळं त्यांचा पक्ष ते आता ठेवतील की गुंडाळतील हे ते लवकरच जाहीर करतील. त्याच्यावर जास्त बोलणं हे नाही. परंतु निवडणूक इलेक्शन कमिशन किंवा इलेक्शन रूल्सप्रमाणे त्यांना मिळालेलं पर्सेंटेज त्यांची पार्टी आता रिकग्नाइज्ड किंवा मान्यता राहण्यासारखी किंवा चिन्ह मान्यता राहण्यासारखी आहे असं मला वाटत नाही आणि राहत नाही. सर, त्यांचं चिन्ह किंवा नाव जाईल का तुम्हाला वाटतं का नियमानुसार? स्वाभाविक आहे. तुम्हाला माहिती आहे ना, शिटी चिन्ह जे आपल्याकडे मला वाटतं की उत्तर प्रदेशातल्या एका पक्षाकडे आहे आणि आता तोच प्रॉब्लेम झालेला आहे की ती नॅशनल पार्टी ठरवून येते. तर इथे ते शिटी चिन्ह मला वाटतं आहे आपले ठाकूर साहेबांकडं ते होतं. ते तसे जसं अडचणी आहेत तशा अडचणी येणार. इंजन जर कोणाला तिकडे जर दिलं गेलं किंवा एखाद्या नॅशनल पार्टीने घेतलं तर ते ओपन होते ना चिन्ह. म्हणजे सांगायचं तात्पर्य घेणार म्हणजे काय, जे म्हणजे मान्यता रिकग्नाइज पार्टी ज्याला असते मान्यताप्राप्त, तिथे त्यांना गोठवलेलं चिन्ह असते. आता ते चिन्ह ओपन झालं म्हणजे ते मार्केटमध्ये गेलं. मग जे कोणी त्याच्यावर क्लेम करेल किंवा जे कोणी नेक्स्ट क्लेमेंट येईल त्याला ते मिळू शकते. कारण धोरण आधी नॅशनल पार्टी, त्याच्यानंतर रिजनल पार्टी आहे. सर, गेल्या अनेक वर्षापासून ठाकरे कुटुंबाचं वर्चस्व महाराष्ट्रावरती आणि मुंबईवरती होतं. मात्र या निवडणुकीमध्ये ठाकरे कुटुंबांचं जे वर्चस्व आहे ते कमी झालेलं आहे. एका बाजूला राज ठाकरे यांना एकही जागा मिळाली नाही, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा पक्ष यांच्यासुद्धा खूप कमी जागा मिळाल्या आहेत. बघा, मला दोन गोष्टी मला ठाकरे या नावाने समजतात. प्रबोधनकार ठाकरेंचं जे काम होतं ते अजरामर राहणार आहे. प्रबोधनकार ठाकरेंच्या म्हणजे अभ्यासात, त्यांच्या म्हणजे सामाजिक हिताच्या राजकारणात, समाजकारणात बिलकुल ते अजरामर राहणार आहे. त्यानंतर बाळा ठाकरेंचं जे राजकारण होतं ते राजकारणसुद्धा म्हणजे उदय असतं म्हणतात का नाही तशा प्रकारचं आहे. पण त्यांच्या वडिलांचं राजकारण उदय असतं नाही आहे, ते कायम उदयच असणार आहे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे साहेबांचं. परंतु बाळा ठाकरेंचं राजकारण हे उदय आणि आस्त झालेलं राजकारण आहे. त्याला कारणही त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचं आहे. एकतर फर्म स्टँड कधी उद्धवला घेता आला नाही. उद्धवनी ज्या विचारासोबत
ते उद्धव जसं म्हणतात गद्दार दुसऱ्यांना, त्यांच्या स्वतःच्या विचारासोबत गद्दारी करणं. जे म्हणत होते, जसं कायम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की म्हणाले त्यांच्या विचारामध्ये की काँग्रेस हे जळतं घर आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की त्याच प्रकारे बाळ ठाकरेंनी सुद्धा सांगितलेलं होतं की काँग्रेसच्या बाबतीत म्हणजे त्यांची ती भूमिका होती भाषणांची. जर आपण हे पाहिली तर त्या भाषणांमध्ये पाहायला मिळते की काँग्रेसपासून मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी अगोदर गद्दारी केली विचारासोबत. त्याच्यामुळे पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना ते लागू पडते. आणि ज्यावेळेस एकदा तुमच्या नावासमोर उद्धव ठाकरे तुम्ही स्वतः गद्दार म्हणून किंवा गद्दारीसारखं ज्यावेळेस तुम्हाला स्टॅम्पिंग होतं आहे, त्यानंतर मग दुसऱ्यांनी जर एखादा ज्याला म्हणतो आपण काय म्हणतो त्याला आपण द्रोह म्हणता येणार नाही, पण एखादी भूमिका घेतली तर त्याला तुम्हाला गद्दार म्हणता येणार नाही. म्हणजे ती जी भूमिका आपण ज्याला म्हणतो की मी नाही त्यातली कडी लावा हातली, त्या प्रकारचं उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी, मी तर म्हणेल की आता आज मी सकाळी बातम्या पाहत होतो तुमच्या चॅनल्सवाल्यांच्या, तर त्याच्यामध्ये निवडून आलेले आमदार शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत असं माननीय म्हणजे सामंतसाहेब म्हणाले, उदयजी सामंतसाहेब म्हणाले. त्यामुळं मला असं वाटतं की उद्धवनीसुद्धा आता ते राजकारणामध्ये, त्यांनी अगोदर म्हणले होते उद्धव की मी राजकारणात म्हणजे मी बंद करून टाकील, असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट होतं मागच्या काही दिवसांमध्ये, जर मला लोकांना असं वाटलं तर मला असं वाटतं की आता योग्य वेळे त्यांनी ते राजकीय अंग जर नसेल, कला जीवनातलं अंग असेल तर त्यांनी ती पार्टी बंद करून टाकावी आणि त्यांनी आपलं कलाकार म्हणून काम करावं. सर, याच मुद्द्याकडे तुम्ही जर इलेक्शनचे निकाल बघितले तर मविया असेल, मवियाला विरोधी पक्ष नेत्यासुद्धा मिळत नाहीत कारण की एवढे त्यांना कमी त्यांच्या सीट झालेले आहेत. तर मग ठाकरे असतील, पवार असतील किंवा मवियाचं भविष्य कसं असेल तुम्हाला काय वाटतं? बघा, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, ते कसं आहे बघा, आपण कोणाला क्रिटिसिझम म्हणून म्हणत नाही, पण त्यांच्यामध्ये आपण आपल्या एक सामान्य मन आहे. म्हणजे शरद पवारांवर पण एक सामान्य मन आहे, आळी अशी वळवळ करते, ती आळी आहे. आणि त्याच्यामुळे कसं आहे की राजकारणामध्ये माझं कुठेतरी म्हणजे स्टँड असावा, माझं कुठेतरी न्यूसन्स असावा. मग ती भूमिका कशी असो, मग ती भूमिका त्यांच्यासाठी ती सेक्युलर होऊन जाते, त्यांच्यासाठी ती धर्मांध होऊन जाते, पण ते त्या पाहिजेत. म्हणजे ते ज्या भूमिकेसोबत गेले तर तीच भूमिका सेक्युलर होणार, ते जर त्या भूमिकेसोबत नसेल तर तीच भूमिका धर्मांध होणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता शरद पवारांच्या राजकारणाची आता ज्याला म्हणतो आपण दिवसभरामध्ये जो संध्याकाळ असते किंवा ज्याला म्हणतो आपण तो कोणता काळ म्हणतो आपण की उपरतीचा काळ ज्याला म्हणतो, तशा प्रकारची आस्ताच्या काळाची ही राजकारणाची वेळ आहे. आणि महाविकास आघाडीचे इतर पक्षांच्या बाबतीत जर तुम्ही बोलायचं झालं तर मला असं वाटतं की देशामध्ये म्हणजे द्विपक्षीय राजकारण आज तरी आहे, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस असं ते राजकारण आहे. आणि जगातच अशाच प्रकारचं राजकारण राहिलेलं आहे. त्याच्यामुळे रिजनल पार्टीज आपल्या भूमिका ठेवतील, कायम ठेवतील, परंतु रिजनल पार्टीजची एक मर्यादा आहे आणि रिजनल पार्टीज हे कायम प्रक्रियेमध्ये म्हणजे स्थिर स्थावर राहतील असं नाही. जसं आता मी सांगितलं की राज ठाकरेंची पार्टी आज रिकग्निशन गेलं, कधी काळी प्रकाश आंबेडकरांकडे सुद्धा रिकग्निशन होतं, त्यांच्याकडे सुद्धा चिन्ह होतं. तर अशा प्रकारे म्हणजे उदयास्त होत राहतं आहे. परंतु नॅशनल पार्टीज म्हणून ज्या दोन पार्टीज आहेत त्या पार्टीज मला असं वाटतं की देशासमोर येणाऱ्या काळामध्ये दिसत राहतील. सर, गेल्या वर्षभरापासून जरांगे आंदोलन करतायत. जरांगे फॅक्टर यावेळेस खोटं ठरलेत का? कारण की महायुतीला जे मतं मिळालेत किंवा महायुतीला जे यश आलेत त्यामध्ये जरांगे फॅक्टर खोटं ठरलं, कसं काय मला वाटतं? बघा, दोन गोष्टी आहेत की झालेल्या निवडणुकीवर मतदानाची टक्केवारी इथपर्यंत आलं, जातनिहाय किती आमदार कोणत्या समाजाचे आले हे सुद्धा आता हळूहळू चर्चेला यायला लागले. माझ्या माहितीप्रमाणे मराठा समाजाचे मोठ्या संख्येने म्हणजे जरंगेच्या सांगण्याप्रमाणे मोठ्या संख्येने आमदार आलेत. पण निवडणुकीच्या आधी काय भय होतं तर ओबीसी आरक्षण, हे ओबीसी माणूस एकदम भयभीत झालेला होता.
परंतु आज सगळ्याच राजकीय पक्षांचे मिळून मराठा आमदारसुद्धा संख्येने जास्त आहेत. हे माझ्यासाठी म्हणजे माझ्यासारख्या अभ्यासकासाठी जो की संविधानाचं हितरक्षकाची गोष्ट करते त्यांच्यासाठी, कारण 50% मर्यादा वाढू द्यायची नाही, ओबीसींवर अन्याय होऊ द्यायचा नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून जे दूर करायला ना जरंगे परत त्याचा म्हणजे ज्या दिवशी मतदान झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी तो पत्रकार परिषद घेऊन धमकी देतो स्टेटला. काय म्हणून धमकी देतो की मी आता 1 लाख लोक उपोषणाला बसवणार, मी आता एका माणसाला 2 डॉक्टर लागतात ते कुठून आणणार, आता तो म्हणतो की एका माणसाला 2 पोलीस लागतात ते कुठून आणणार. म्हणजे तो स्टेटला चॅलेंज करतो. म्हणजे तो लॉ अँड ऑर्डर डिस्टर्ब करण्याची भाषा आत्ताच करायला लागला आहे. हे करण्यामागचं काय धोरण आहे? हे करण्यामागे म्हणजेच त्याला रसद, त्याला म्हणजेच त्याला स्क्रिप्ट, म्हणजेच त्याला मॉड्यूल दिलेलं आहे. आणि म्हणून जरंगे जो करतो तो जरंगे करत नाही. जरंगेला करायला लावणारे, आता ते मागे आपण हात पाहिले होते, कोणते हात होते, कोण हात आहे त्यांचा जा बघा. हे सगळ्यात अगोदर कोण गेलं? उद्धव ठाकरेंची उद्धवची मान काम करत नव्हती त्यावेळेस. ज्यावेळेस लोक मरत होते, 124 एसटीतले कष्टकरी गतप्राण झाले, तेव्हा त्यांची मान काम करत नव्हती. प्रवास मात्र जरंगेसाठी करता आला. तोच कालखंड आहे. त्याच्यानंतरचा शरद पवारांना प्रकृती हे नव्हती तरीसुद्धा शरद पवारांना तिथे पळत जावं वाटलं. म्हणजे माणूस आपला असेल तरच माणूस धावत जाते ना. म्हणजे शरद पवारांचे जरंगे माणूस नाही असं शरद पवार म्हणतात का? शरद पवारांनी येऊन सांगावं जरंगेचा माझा संबंध नाही, जरंगेच्या मागण्यांची माझं देणं घेणं नाही. पण जरांगेंनी कोणालाच पाठिंबा दिला नव्हता, त्यांनी जनतेवर सोडलं होतं. जरी जरांगे त्यांचा माणूस असेल असं तुम्ही म्हणतायत तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो येणाऱ्या आपल्या आलेल्या निवडणुकीच्या निकालावर दिसला असता, पण त्याचा दिसला नाही. तुमच्या लक्षात आलं नाही म्हणून तुम्ही पत्रकारांनी एक समीक्षण केलं आहे, नंबर ऑफ पर्सेंटेज ऑफ वोट. परंतु मी कोर्टामध्ये काहीतरी वाचून वेगळं दाखवणार आहे की इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द कास्ट. हे सुद्धा एक धूर्त राजकारण आहे. मला असं वाटतं सिस्टम फेल्युअर करण्यासाठी जरंगे येणाऱ्या काळामध्ये तो जो म्हणत होता ना, विचार करा आपल्याच माणसाला निवडून आणा. म्हणजे तुम्ही काँग्रेसमधून निवडून आलेले आमदार कोणत्या समाजाचे ते जास्त बघा, त्याच्यानंतर तुम्ही भारतीय जनता पक्षात कोणत्या समाजाचे जास्त निवडून आले ते बघा, दोन्ही शिवसेनांमधून कोणत्या समाजाचे, आणि त्याची गोळाबेरीज करा. आणि त्याच्यानंतर मग जरंगेचं हे सिस्टमला आव्हान, त्याच्यानंतर मग जरंगेचं हे सिस्टम फेल्युअर करून टाकतो, ही धमकी, ही थ्रेट, हे सगळं लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला. आणि त्याच्यामुळं जरंगेची ही कूटनीती होती का की येणाऱ्या काळातसुद्धा महाराष्ट्राला डिस्टर्ब ठेवायचं आहे. म्हणजे शरद पवारांनाही माहीत होतं का की हे पराभूतच होणार आहेत, म्हणून जरंगे दुसरं म्हणजे मतदानाच्या मोजणीच्या अगोदर जरंगेची घोषणा आहे की नाही आंदोलनाची. अर्थातच शरद पवारांनाही माहीत होतं की शरद पवार आणि महाविकास आघाडीला यश मिळणार नाही, आणि ते सत्य झालं. जरंगेचा हे फॉर्म्युलेटिक काम चाललेलं आहे. त्याच्यामुळं जरंगे फॅक्टर फेल किंवा पास हे आता नाही, हे सत्ता स्थापनेच्या नंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या व्यक्तीच्या विराजमानानंतर हे तुम्हाला महिन्यात, 2 महिन्यात, 6 महिन्यात लक्षात येईल. सर तुम्ही आता कुठले राजकारण असो किंवा समाजकारण असो किंवा कुठलं आंदोलन असो त्यात तुम्ही प्रामुख्याने माध्यमातून दिसतात. मात्र इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही कुठे दिसत नव्हता, माध्यमांना प्रतिक्रिया देत नव्हता. मात्र आता तुम्ही परत ॲक्टिव्ह झालात असं म्हणायला हरकत नाहीत. तर तुमचं या सरकारला पाठिंबा असणार आहेत का, किंवा तुम्ही हे सरकार आल्यामुळे, भाजप सरकार आल्यामुळे तुम्हाला नवीन ऊर्जा भरलीत का? माझं निवडून आलेल्या सरकारचं अभिनंदन आहे. श्रद्धेय देवेंद्रजी, म्हणजे देशात, जगातील लोकांना असं वाटतं की 19ला सुद्धा मॅन्डेट होता, आजसुद्धा मॅन्डेट आहे, आणि नक्की त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनावं. मी कालही बोललो की ते मुख्यमंत्री व्हावेत. पण मला एकच गोष्ट सांगायची आहे की मी राजकीय स्वार्थी माणूस नाही आहे, परंतु सरकार म्हणून मी हात जोडून विनंती आहे की संख्याबळाने अमुक समाजाचे आमदार निवडून आलेत म्हणून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे कुठल्याच परिस्थितीमध्ये. त्याचं कारण असं आहे की 12 बलुतेदार जो आहे त्याची घाम निघणारी, त्याची कष्ट करणारी जी पद्धती आहे,
माझा वंजारी असेल, माझा लोहार असेल, माझा सुतार असेल, माझा धनगर असेल, माझे जे जे भाऊ आहेत ते सगळेजण म्हणजे हार्ड कष्ट करणार आहेत. त्यांच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाने दिलेल्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि जरंगेचे लाड कोणत्याच परिस्थितीत पुरवले जाऊ नये. इथला ब्राह्मण असेल, इथला वैश्य असेल, इथला सिंधी असेल, त्याच्या 50% नंतरच्या जागांना धक्का लागला नाही पाहिजे. 50% जागा खुल्या राहिल्या पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी निवडून सत्तेत आलेले मंत्री महोदय असतील, सरकार असेल, एक्झिक्युटिव्ह पोझिशनचे सगळे सचिव असतील, त्यांना मला हे आव्हान करायचं आहे की तुम्ही ह्या संविधानिक बाबींसोबत छेडखानी करू नका. आणि ही जर OBCच्या स्वास्थ्याला म्हणजे सामाजिक स्वास्थ्य, संविधानिक स्वास्थ्य जे आहे आरक्षणाचं, त्या बाबीला जर धक्का लागला की मराठा समाजाचे जास्त आमदार आलेत आणि जरंगे प्रेशराईज करते, जरंगे त्या आमदारांना वेटीस धरणार, असंच झालं पाहिजे. त्यावेळेस मात्र मी माझी भूमिका कायम म्हणजे सामाजिक हित म्हणून, मग ब्राह्मणांपासून ते शेवटच्या याच्यापर्यंत, गावगाड्यातल्या शेवटच्या घिसडी भावांपर्यंत त्यांच्या हितासाठी मी उभं राहणार. सर, शेवटचा प्रश्न की प्रचार सुरू असताना तुम्ही दिसत नव्हते, मात्र तुम्ही भूमिगत प्रचार केला अशी चर्चा होती, हे खरं आहे का? बघा, जिथं जरंगीने जाऊन डिस्टर्ब केलं तिथं जाऊन मी डेडलॉक ओपन केला. मग जिल्हे कोणते असोत, मतदारसंघ कोणते असोत, आमची कष्टकऱ्यांची एक मोठी टीम आहे, त्याच्यामध्ये मराठ्यांपासून सगळे आहेत. परंतु जी OBC माणसं आहेत, म्हणजे खास करून तुम्हाला सांगतो, अरे हा म्हणजे मारवाडी समाजातला उमेदवार आहे, म्हणजे खास तुमच्या धुळे जळगावचंच सांगतो मी, मारवाडी समाजाचा उमेदवार आहे आणि दुसरा उमेदवार अमुक समाजाचा आहे. ह्याचे माणसंच कमी असतात आणि मराठा समाजाचा माणूस निवडून आला पाहिजे. म्हणून अशा ज्या प्रकारे म्हणजे एखाद्याला डिमोरलाइज करणे किंवा एखाद्याला टार्गेट करणे, अशा काही जरंगेच्या ज्या गाठीभेटी चालल्या त्या गाठीभेटींना मी काउंटर केलं. आता आमच्या मुंबईमधल्या दादर मतदारसंघामध्ये फिरलो मी, मला माहीत होतं की काय करावं लागतं आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की गुप्तपणे केलं आहे आणि उजागरे प्रचार केलेला आहे. मी काही ठिकाणी बैठका घेतल्या, काही ठिकाणी प्रचारात सहभागी झालो, कारण महाविकास आघाडी ही सगळ्यात मोठा महाराष्ट्राच्या सार्वजनिक, सामाजिक, संविधानिक स्वास्थ्याला महाविकास आघाडी हा धोका होता. संविधानाची खिल्ली ज्या प्रकारे राहुल गांधी उडवत होता ते कुठेतरी संविधानाचा अभ्यासक म्हणून मला टोचत होतं, माझ्या हृदयाला टोचत होतं. म्हणून महाविकास आघाडीचा नामोनिशान राहिलं नाही पाहिजे, ह्याच भूमिकेतून कष्टकरी शेवटचा आमचा कंडक्टर साहेब आहेत आमचे तिकीट फाडणारे, तुम्ही किती प्रचार करणार, किती प्रचार थांबवणार. मतदानाच्या दिवशी सुद्धा, मतदानाच्या दिवशी बसमध्ये दूध घेणारे आमचीच माणसं होती. त्यांनी सांगितलं, अरे शरद पवारांच्या काळात एवढे आमचे, त्यांच्या सत्तेच्या काळात 124 आमचे मेले. हे आम्ही कठोरपणे लोकांना सांगत राहिलो आणि त्याच्यामुळं प्रचार केला, कष्टकऱ्यांनी प्रचार केला, आम्ही प्रचार केला आणि तुम्हाला सांगतो कोणत्याही मनामध्ये अभिलाषा न बाळगता प्रचार केला. तिकीट मागितलं होतं वरळीमध्ये, आता तिथला उमेदवार महायुतीचा पडला, अनेक कारणं असू शकतात निवडणुकांमध्ये, परंतु तिथे जर मी असतो तर मी तुम्हाला सांगतो डंके की चोट पे आदित्यला मी पाडलं असतं. कारण तुम्ही समजू शकता की विद्यमान खासदारांना तिकीट दिलं होतं, त्यांच्या एक स्वतःच्या मर्यादा आहेत, पण मला मर्यादा नव्हत्या. मला जर तिकीट मिळालं असतं तर मी नक्की वरळीमध्ये झेंडाच लावून दाखवला असता. कारण वरळीमध्ये ज्या प्रकारे मी काम केलेलं होतं, ठीक आहे, भविष्यामध्ये नक्की माझा म्हणजे मी ज्या महाविकास आघाडीच्या विरुद्ध शरद पवार असेल, उद्धव असेल, त्यांच्या विचाराच्या विरुद्ध लढतो. नक्की मला माहीत आहे की जनता आणि हिंदू नेतृत्व कधीसुद्धा अन्याय करत नाही. त्याच्यामुळे मी काय म्हणतो त्यांना, मी एका प्रकारे आज्ञा मानणाऱ्यापैकी आहे आणि सामाजिक हित जपणाऱ्यांपैकी आहे आणि हिंदू नेतृत्वावर माझा विश्वास आहे. देवेंद्रजीच्या नेतृत्वावर, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो. आतापर्यंत तुम्ही कष्टकऱ्यांसाठी आंदोलन केली, कष्टकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही संघर्ष केला, मात्र या महायुतीच्या सरकारमध्ये कष्टकऱ्यावरती अन्याय झाला तर आम्हाला तेच गुन्हेगार सुद्धा होते, जे आंदोलन करणार होते, आझाद मैदानावरती जेलमध्ये जाणारे, ते परत ॲक्टिव्ह होताना दिसतील का सरकारच्या विरोधामध्ये? बघा, दत्तोपंजी ठेंगडी जे कामगारांचे नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुखांपैकी, त्याचबरोबर
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दत्तोपंत ठेंगडीसुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत होते. कामगारांचे करते करविते मायबाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणून पाहतात. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, कधीसुद्धा कष्टकऱ्यांच्या श्रमजीवींच्या सरकारं आपली जरी असली तरी सरकारांसमोर जाऊन आपलं घराणं मांडणे हे श्रमहितासाठी कायम करत राहिलं पाहिजे. सरकारं आपले आहेत म्हणून श्रमजीवींचे आवाज म्हणजे दाबून ठेवायचा का नाही. आणि मला असं वाटतं की देवेंद्रजी नेहमीच कष्टकऱ्यांचा, सामान्यांचा, विद्यार्थ्यांचा, महिलांच्या प्रश्नांचा आवाज नेहमी ऐकतात आणि त्याच्यावर सोल्युशन काढतात. आमच्या एस टीतल्या कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा शेवटच्या मीटिंगमध्ये देवेंद्रजींचं म्हणजे जे सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली होती त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की काही जे प्रश्न महत्त्वाचे आहेत ते नोटिंग आहेत, त्याच्यामुळे नक्की त्याच्यावर विचारमंथन होईल आणि नक्की आम्हाला जिथे आम्हाला श्रमजीवी म्हणून आपला आवाज सरकारपर्यंत ओ सरकार ओ सरकार ओ सरकार म्हणून आम्हाला आवाज द्यावा लागेल. आवाज तर द्यावाच लागेल. कष्टकऱ्याचा आवाज नाही येणार तर मग कुणाचा येणार. त्याच्यामुळे नक्की सरकार न्याय देईल आणि आम्हीसुद्धा लागेल गरज तेव्हा आम्ही सरकारकडे आपला आवाज पोचेल अशी आम्ही भूमिका बजावू. धन्यवाद सर. जर गरज पडली तर सरकारपर्यंत आम्ही आवाज देणार आणि कष्टकऱ्यांच्या भूमिका मांडणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. कॅमेरा पर्सन कृष्णासह मी हिरा डाकणे, TV9 मराठी, मुंबई. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.